नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत आज रेडीमेड घागरा आहे, तो आपल्याला साईजनुसार करायचा आहे. तर मी तुम्हाला अगोदर त्याची लेंथ दाखवते आणि तो कसा आहे हे पण दाखवते, आणि शिवल्याच्या नंतर कसं होईल ते पण तुम्ही बघा. कारण खूप सुंदर आपण याला 3 लेअरमध्ये आपण ब्लाऊज शिवणार आहोत. कारण तुम्हाला मी ब्लाऊजचं पण दाखवणार. हा आहे, याचा कलर थोडासा कॅमेऱ्यामध्ये वेगळा दिसतोय, पण खूप छान आहे. पूर्ण हा खुला आहे. आपल्याला याला साईजनुसार फिटिंग करायची आणि कमरेला आपल्याला चैन लावायची. आता उंचीमध्ये आपल्याला कमी करायची, तर जसं याची फिटिंग आहे रेडीमेड अगोदर त्यानुसारच आपल्याला याची फिटिंग करायची. तर तुम्ही पाहू शकतात, कारण मी तुम्हाला अगोदर पण दाखवते आणि झाल्याच्या नंतर पण दाखवणार. नक्कीच पूर्ण काम झाल्याच्या नंतर दाखवते. आणि खालच्या बाजूला पूर्ण असं वर्क आले तर बघू शकतात. खूप सुंदर पद्धतीने हा घागरा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ब्लाऊज आले तर बघू शकतात. हा आहे आतमधला पीस आणि त्याच्यावर आहे नेटचा कपडा आला आहे. आता नेट आपण अगोदर ठेवणार, त्याच्यानंतर आपण हा आतमधून हा कपडा ठेवणार आणि त्याच्यानंतर पण मी याच्या आतमधून अस्तर लावणार. म्हणजे मी याला 3 लेअरमध्ये पूर्ण शिवून देणार आणि खूप सुंदर पद्धतीने आपण याला शिवणार आहोत. तर मी तुम्हाला याचा गळा पण दाखवते. तर तुम्ही पार्ट 2 नक्की बघा, कारण याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ब्लाऊज पाहायला भेटतील. बघू शकता, कटिंग पण आणि स्टिचिंग पण. हा पाठीमागचा भाग आहे आणि हा फ्रंट भाग आहे. तर आपल्याला याच्यानुसारच आपल्याला गळा द्यायचा आहे आणि सिंपल पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने आपण कटिंग करणार. जसं बऱ्याच जणांना माझे कटिंग आवडतात आणि एका ताईंची कमेंट होती का त्यांना नंबर लागतो. तर मी आत्ताच नंबर देत नाही, पण तुम्हाला वैयक्तिक लागत असेल तर DM करा, आपण त्याच्यावर नक्की बोलू. आणि जर कोणाला पेपर पॅटर्न लागत असेल तर माझं असं म्हणणं होतं, आपले 5000 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आपण पेपरला सुरुवात करू. कारण भरपूर काम असल्यामुळं लक्ष कुठं कुठं द्यायचं अशा गोष्टी होऊन जातात. पण ठीक आहे, तुम्ही DM करा, आपण नक्की बोलू आणि पेपर अवेलेबल नक्की करू. तर हा घागरा झाल्याच्या नंतर कसा होतो नक्कीच कमेंट करा. तर चला, पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.